नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पत्रकार निरंजन टकले यांच्याविषयी। म्हणजे या नावाविषयी खूप वाद आहेत, मला माहिती आहे। म्हणजे पहिला वाद तर इथून सुरू होऊ शकतो की निरंजन टकले यांना पत्रकार म्हणावं का। दुसरा वाद हा होऊ शकतो की निरंजन टकल्यांच्या एकूण कामाबद्दल जे आजपर्यंत वाद निर्माण झालेले आहेत, आपण सगळ्यांनी त्यांच्याबद्दल वाचलं आहे। त्यांनी लिहिलेलं किती वाचलं आहे आपण मला माहित नाही, कारण की ते कितपत वाचनीय हाही चर्चेचा मुद्दा किंवा प्रश्नचिन्ह त्यावर नक्कीच आहे। की कारण हा माणूस निरंजन टकले हा कायम चुकीच्या गोष्टींसाठी चर्चेत राहिलेला आहे। म्हणजे जज लोया मर्डर केस मध्ये उगाचच काहीतरी नसलेलं काहीतरी बाहेर काढणं, सर्वोच्च न्यायालयाने किंवा न्यायालयाने त्याची दखलही घेतली नाही। त्या केसचं काय होतं हे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असतानाही उगाचच खोटा बागुलबुवा तयार करण्यात हा माणसाचं खूप मोठा हात आहे किंवा नाव आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत खोटं नाटं लिहिण्यात, त्यांची बदनामी करणारे लिखाण करण्यात आघाडीवर होता हा मनुष्य। आणि मग सूर्यावर थुंकण्याचे जे परिणाम भोगायला लागतात ते आता लागतायत त्यांना। त्यामुळे आता अक्षरशः कोणीतरी माझं पुस्तक विकत घ्या अशी भीक मागायची पाळी आलेली आहे। याच्या आधी माफी मागायची पाळी आली होती यांच्याच लेखामुळे। द वीक नावाच्या साप्ताहिकावर ज्यांनी सावरकरांची बदनामी करणारा निरंजन टकले यांनी लिहिलेला लेख छापला आणि त्याच्या विरुद्ध सावरकरांच्या वंशजांनी रणजित सावरकर यांनी रीतसर खटला दाखल केला। आणि या खटल्याचा निकाल आल्यानंतर द वीक या साप्ताहिकाला माफी मागायला लागली। त्यांनी रीतसर त्यांच्या साप्ताहिकामध्ये ही माफीनामा प्रसिद्ध केला। म्हणजे काय नियतीचा खेळ असतो बघा। ज्या सावरकरांची माफीवीर किंवा माफी मागितली असा खोटा प्रचार करत बदनामी केली जाते, त्याच्यासाठी दैनिकाला माफी मागावी लागते आणि याला कारणीभूत असतात अर्थातच निरंजन टकले। आणि मग ही अशी परिस्थिती असल्यावर कोणतं दैनिक किंवा कोणते काय म्हणू आपण मासिक वगैरे थारा देणार, नाही का। त्यामुळे निरंजन टकले नंतर आता यांनी पुस्तक लिहिलं की हू किल्ड लोया। आता गंमत अशी आहे की हू किल्ड लोया तर तो एक नॅचरल ती डेथ होती हे सिद्ध झालेलं आहे। न्यायालयानेही त्याच्यात फार म्हणजे त्यांच्या दाव्यांमध्ये रस घेतला नाही, कारण की माहिती आहे हे सगळं फोल दावे आहेत। निरंजन टकले या माणसाच्या विश्वासार्हतेबद्दल वेगळे प्रश्नचिन्ह आहेच, पण त्यात आता नको बोलूया। पण हे पुस्तक त्यांनी लिहिलं, पण आता या पुस्तकाची विक्रीच होताना दिसत नाहीये। आणि असं मी नाही म्हणत, असं स्वतः निरंजन टकले कबूल करतात आणि मग अतिशय उद्विग्नतेने त्यांनी अशी त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट लिहिली की फेसबुकवर माझे 5000 मित्र आणि ट्विटरवर 19,000 फॉलोअर्स आहेत, पण हे खरंच आहेत का? कारण की माझ्या पुस्तकाच्या 5% कॉपीज पण विकल्या गेल्या नाहीयेत। आपण अशाच प्रकारे फॅसिस्ट शक्तींविरोधात लढणार आहोत का? आणि फॅसिस्ट शक्ती विरोधात लढणाऱ्यांना समर्थन करणार आहोत का? त्यांना समर्थन देणार आहोत का? त्यांना पाठिंबा देणार आहोत का? असं त्यांनी लिहिलेलं आहे। आता मुळात मुद्दा असा आहे की फॅसिस्ट शक्ती विरुद्ध लढणारे कोण? तर निरंजन टकले। आणि त्यांना पाठिंबा द्यायचा म्हणजे काय? त्यांची पुस्तकं विकत घ्यायची, त्यांचे खिसे भरायचे। जनता एवढी मूर्ख नाही राहिली आहे। म्हणजे निरंजन टकल्यांना वाटत असेल की अरे वा, माझे फेसबुकवर एवढे मित्र आहेत, फॉलोअर आहेत, सगळे, पण ते नक्की कशासाठी आहेत किंवा निरंजन टकल्यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत ते कशासाठी आहेत, हा एक नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे। फेसबुकवर निरंजन टकल्यांना किंवा ट्विटरवरच्या त्यांच्या पोस्टना रिस्पॉन्स मिळतो कारण तो फुकट असतो। ट्विटरवर ते काहीतरी लिहितात, फेसबुकवर लिहितात, याला कदाचित लाईक मिळत असतील 100, 200, 500, 1000 माहीत नाही। तेच कदाचित ट्विटरवरही असेल, लोक कमेंट करत असतील, कौतुक करत असतील, तू लढ मी पाठीशी आहे असं म्हणत असतील। पण प्रत्यक्षात ज्या वेळेला पैसा खर्च करायची वेळ येते त्यावेळेला लोकांना पण माहिती आहे मी पैसे खर्च करून खोटी गोष्ट का वाचावी। जर मला 500 रुपये खर्च करून उदाहरणार्थ पुस्तक घ्यायचं, मला माहित नाही त्यांच्या पुस्तकाची काय किंमत आहे ते, पण
जर मला किंवा कोणालाही 500 रुपये खर्च करून पुस्तक घ्यायचं असेल तर तो दर्जेदार काहीतरी चांगलं साहित्य विकत घेईल. हे खोटं नाटक, कॉन्स्पिरसी थिअरीज ज्या स्वतःच्या मनात कुठेतरी निरंजन टकलेंनी तयार केलेल्या असतात आणि त्या लिखाण त्यांनी केलेलं असतं, ज्याच्यामुळे इतरांवर नामुष्की ओढवते, माफीनामा मागायची, आणि आजवर हे सिद्ध झालेलं आहे की खोटं लिखाण असतं ते. तर हे असं खोटं लिखाण पैसे देऊन जनतेने का वाचावं किंवा लोकांनी का वाचावं? अर्थात निरंजन टकले ही अपेक्षा करतात कारण त्यांचा पुरोगामी कंपू तशा प्रकारचा आहे, पण हा पुरोगामी कंपूही निरंजन टकलेंना साथ देताना दिसत नाहीये. कारण अर्थात त्यांच्याही मजबुरी असेल की बाबा रे पैसे कुठे आणि कसे खर्च करावेत, कारण की काँग्रेस पक्षाकडनं आणि इतर जी काही त्यांची रसद होती पुरोगामी कंपूंची ती हळूहळू आता बंद होत चाललेली आहे. त्यामुळे ही बंद पडणारी रसद लक्षात घेता खूप जास्त सर्व्हाइव्ह करायचं आहे, सस्टेन करायचं आहे, त्याच्यात कुठे खर्च करावे त्याला मर्यादा असतात ना. मग निरंजन टकलेंच्या खोट्या लिखाणावर कसं काय खर्च करणार, हा कदाचित प्रश्न त्यांच्या पुढेही असावा. म्हणून निरंजन टकलेंच्या या पुस्तकाला रिस्पॉन्स मिळत नाहीये. पण सोशल मीडियावर ट्रोलर्सने निरंजन टकलेंवर जे काही तोंडसुख ह्याच्यातून घेतलेलं आहे, त्यांना निरंजन टकलेंना जर यातून काही धक्का बसला असेल, धसका बसला असेल, तर त्यातनं सावरण्याची ताकद देव त्यांना देव, अशीच आज मी न्यूज डंकाच्या माध्यमातून इथे प्रार्थना करतो आणि आज इथेच थांबवतो. पण एक मात्र स्पष्ट झालेलं आहे की टकलेंना लोकांनी टाकलेलं आहे. त्यामुळे टकलेंनी आता पुन्हा अशा पुस्तक लिहायच्या भानगडीत वगैरे पडू नये. पण ते ऐकतील असं वाटत नाही, कारण की सल्ला कोण देतं याच्यावरही असतं आणि ती पुरोगामी खासियतच आहे की तुम्ही एखादा चांगला सल्ला दिल्यावर त्याच्या विरोधात अर्थात ते वागणार. त्यामुळे मला खात्री आहे की एखादी नवी कॉन्स्पिरसी थिअरी, नवी पुस्तक घेऊन टकले पुन्हा कदाचित मार्केटमध्ये येतील, पण तेव्हाही जनतेकडनं त्यांना मिळणारा प्रतिसाद असाच असेल, पुन्हा जनता टकलेंना टाकूनच देईल. असो मित्रांनो, तर आज इथेच थांबतो. पुन्हा एकदा लवकरच भेटू नव्या एका व्हिडिओसह. तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.